हेलो मित्रांनो, तुमचे स्वागत आहे जमीर सर या यूट्यूब चॅनलवर, जिथे तुम्हाला मिळतील दररोजचे चालू घडामोडीचे प्रश्न, स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून अगदी महत्त्वाचे। चला तर मग सुरू करूया आजचा करंट अफेअर्स क्विज। आपला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इसा सोबत देश भागीदारी चौकटीवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोण ठरला आहे? आपले पर्याय आहेत: अ मॉरिशस, बी दक्षिण सुदान, सी अर्जेंटिना, डी दक्षिण आफ्रिका। आपला बरोबर उत्तर आहे अ मॉरिशस। मॉरिशस हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत वर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश बनला आहे, जे सौरऊर्जेला चालना देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे। आपला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 साठी निवडले जाणारे पहिले पुस्तक कोणते आहे? आपले पर्याय आहेत: अ हार्ट लॅम्प, बी मदर मेरी कम्स टू मी, सी द कमबॅक, डी जीवन चक्र। आपला बरोबर उत्तर आहे अ हार्ट लॅम्प। हार्ट लॅम्प हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 साठी निवडले गेलेले पहिले पुस्तक ठरले आहे। आपला प्रश्न आहे, भारतातील प्रमुख पिकांचे उत्पादन ओझोन प्रदूषणामुळे कमी होण्याची भीती व्यक्त करणारा IIT संस्था कोणता आहे? आपले पर्याय आहेत: अ IIT खरगपूर, बी IIT दिल्ली, सी IIT मुंबई, डी IIT कानपूर। आपला बरोबर उत्तर आहे अ IIT खरगपूर। IIT खरगपूरच्या अहवालानुसार ओझोन प्रदूषणामुळे तांदूळ व गहू यांसारख्या पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते। आपला प्रश्न आहे, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 चे 9वे संस्करण कुठे झाले? आपले पर्याय आहेत: अ नवी दिल्ली, बी मुंबई, सी इंदौर, डी लखनऊ। आपला बरोबर उत्तर आहे अ नवी दिल्ली। 2025 हे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये जागतिक तंत्रज्ञान सहकार्यावर भर देण्यात आला। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी जमीर सर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपला प्रश्न आहे, भारताने अलीकडेच कोणत्या शेजारी देशासोबतची ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केली आहे? आपले पर्याय आहेत: अ बांगलादेश, बी म्यानमार, सी नेपाळ, डी भूतान। आपला बरोबर उत्तर आहे अ बांगलादेश। भारताने बांगलादेश सोबत असलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द केली, जी समुद्रमार्गे माल वाहतूक करण्यास अनुमती देत होती। आपला प्रश्न आहे, एप्रिकॉट ब्लॉसम फेस्टिवल 2025 कुठे आयोजित करण्यात आला होता? आपले पर्याय आहेत: अ लडाख, बी उत्तराखंड, सी जम्मू आणि काश्मीर, डी लेह। आपला बरोबर उत्तर आहे अ लडाख। वसंत पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उत्सव लडाखमध्ये आयोजित करण्यात आला। आपला प्रश्न आहे, न्यायमूर्ती संजीव कुमार यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे? आपले पर्याय आहेत: अ जम्मू व काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय, बी दिल्ली उच्च न्यायालय, सी अमरावती उच्च न्यायालय, डी चंदीगड उच्च न्यायालय। आपला बरोबर उत्तर आहे अ जम्मू व काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय।
न्यायमूर्ती संजीव कुमार यांची जम्मू व काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. आपला प्रश्न आहे, IIM अहमदाबादने कोणत्या देशाशी आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार केला आहे? आपले पर्याय आहेत: अ. संयुक्त अरब अमिराती UAE, बी. कुवेत, सी. इराक, डी. सौदी अरेबिया. आपला बरोबर उत्तर आहे अ. UAE. IIM अहमदाबादने UAE बरोबर करार केला आहे, ज्याद्वारे तिथे पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन केला जाणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी जमीर सर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपला प्रश्न आहे, निलगिरी तहरच्या जनगणनेत केरळ कोणत्या राज्यासोबत संयुक्तपणे सहभागी होणार आहे? आपले पर्याय आहेत: अ. तामिळनाडू, बी. आंध्र प्रदेश, सी. तेलंगणा, डी. कर्नाटक. आपला बरोबर उत्तर आहे अ. तामिळनाडू. केरळ आणि तामिळनाडू हे दोन्ही राज्ये निलगिरी तहर या संकटग्रस्त प्रजातीच्या जनगणनेसाठी एकत्र आले आहेत. आपला प्रश्न आहे, इसेफ विश्वचषकात भारताच्या नेमबाजी संघाने कोणता क्रमांक पटकावला? आपले पर्याय आहेत: अ. दुसरा, बी. तिसरा, सी. चौथा, डी. पहिला. आपला बरोबर उत्तर आहे अ. दुसरा. भारताच्या नेमबाजी संघाने इसेफ वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक मिळवला. आपला प्रश्न आहे, नुकतीच नाईटहूड पदवी मिळवणारे क्रिकेटपटू अँडरसन कोणत्या देशाचे आहे? आपले पर्याय आहेत: अ. ब्रिटन, बी. न्यूझीलंड, सी. ऑस्ट्रेलिया, डी. अफगाणिस्तान. आपला बरोबर उत्तर आहे अ. ब्रिटन. इंग्लंडचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन यांना त्यांच्या योगदानासाठी नाईटहूड सन्मान देण्यात आला आहे. आपला प्रश्न आहे, पुदुचेरी, कारेकल आणि यान भागांमध्ये वार्षिक मासेमारी बंदी किती दिवसांची लागू करण्यात आली आहे? आपले पर्याय आहेत: अ. 61 दिवस, बी. 40 दिवस, सी. 30 दिवस, डी. 100 दिवस. आपला बरोबर उत्तर आहे अ. 61 दिवस. 61 दिवसांची मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे, जेणेकरून माशांच्या प्रजातींची पैदास होऊ शकेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी जमीर सर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपला प्रश्न आहे, आयुष्मान भारत व गोपाबंधू जन आरोग्य योजना यांना एकत्र करून एकात्मिक आरोग्य योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? आपले पर्याय आहेत: अ. ओडिशा, बी. आसाम, सी. झारखंड, डी. पश्चिम बंगाल. आपला बरोबर उत्तर आहे अ. ओडिशा. ओडिशा सरकारने या दोन्ही योजनांना एकत्र करून सार्वभौम आरोग्य योजना सुरू केली आहे. आपला प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2026 रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख कोणती आहे? आपले पर्याय आहेत: अ. 31 जुलै 2025, बी. 10 जुलै 2025, सी. 01 जुलै 2025, डी. 21 जुलै 2025. आपला बरोबर उत्तर आहे अ. 31 जुलै 2025. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन 31 जुलै 2025 पर्यंत खुले आहे, जे प्रजासत्ताक दिन 2026 रोजी जाहीर होणार आहे. आपला प्रश्न आहे,
अलीकडेच गौरव ही लांब पल्ल्याची ग्लाइड बॉम्ब कोणत्या संस्थेने सुखोई 30 वरून यशस्वीरित्या चाचणी केली? आपले पर्याय आहे: अ. DRDO, बी. इस्रो, सी. ब्रो, डी. वरीलपैकी कोणतेही नाही. आपला बरोबर उत्तर आहे अ. DRDO. DRDOने सुखोई 30 फायटर जेटवरून लांब पल्ल्याच्या गौरव बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी जमीर सर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन परत येऊ. तोपर्यंत जमीर सर यूट्यूब चॅनल बघत रहा. तयारी स्पर्धा परीक्षेची आपल्या मातृभाषेत.